नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज चागरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना 2000 खरीपचा पीक विमा दिला जाणार आहे। 2025चा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि प्रति हेक्टरी 17,500 तर जास्तीत जास्त 50,000 रुपयाची रक्कम ही दिली जाणार आहे। परंतु यामध्ये सामायिक क्षेत्रधारकांच्या डोक्यावरती लटकती तलवार आहे। या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार का, असाही प्रश्न आहे। आणि जर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यायची असेल तर ती कोणकोणत्या जिल्ह्यात दिली जाईल हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून रक्कम भरून पैसे भरून त्या ठिकाणी पीक विमा भरलेला आहे। मग कपाशीचा असेल, सोयाबीनचा असेल, मका असेल, तूर असेल किंवा इतर पिकं असतील त्या पिकाचा पैसा भरून पीक विमा भरलेला आहे शेतकऱ्याने। यावर्षी काही फुकट पीक विमा नव्हता। 1 रुपयात जी काही पीक विमा योजना असेल ती बंद करण्यात आली होती। अर्थातच शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा भरला, परंतु जे काही सामायिक क्षेत्रधारक असेल त्यांच्या डोक्यावरती आता लटकती तलवार पीक विमा कंपनीच्या माध्यमातून उभी केलेली आहे। ही कशी हे समजून घ्या। ज्या अर्थी शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र असेल, ज्या अर्थी एखाद्या भाडे तत्वावरती पीक विमा भरलेला असेल, अशा शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नाव दिसत नाही। एखाद्या शेतकऱ्यांचं नाव त्या ठिकाणी म्हणजे सुरुवातीचं नाव हे एखाद्या आईचं किंवा त्याच्या वडिलाचं दिसते आणि त्या ठिकाणी पालनकार असतो, त्या पालनकाराचं नाव त्या ठिकाणी दिसत नाही। परंतु जे काही आई असेल, जे काही वडील असतील ते एखादा मयत असते किंवा त्यांना ते पीक विमा भरता येत नाही म्हणून त्या वारसाने त्या ठिकाणी पीक विमा भरलेला असतो। खरं तर ते पीक विमा भरत असताना पीक विमा कंपनीच्या ध्यानात यायला पाहिजे। जर त्या ठिकाणी पीक विमा जर शेतकऱ्यांचा रोखवायचा असेल किंवा शेतकऱ्यांचा जो काही सामायिक क्षेत्रधारकाचा पीक विमा असेल तो जर मंजूर करायचा नसेल तर त्याची रक्कम का घेतली जाते, असाही प्रश्न आहे। अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सामायिक क्षेत्रधारकांच्या माध्यमातून पीक विमा भरलेला आहे। कोणी भाडे तत्वावरती जमीन घेते त्या शेतकऱ्याने सुद्धा पीक विमा भरलेला आहे। अशा शेतकऱ्यांचा पीक विमा देण्याचा टाइम जर आला तर त्या ठिकाणी पीक विमा कंपनी काही ना काहीतरी कारण दाखवते आणि तो पीक विमा रिजेक्ट केला जातो, तो पीक विमा बाद केला जातो। म्हणून अनेक शेतकऱ्यांमध्ये रखडले जाणार आहेत। त्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा पीक विमा देण्याचा धाडस किंवा जे काही मानस असेल ते पीक विमा कंपनीचं दिसत नाही। असे शेतकरी वगळण्याचं काम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जात आहे। ते मोठ्या प्रमाणात पीक विमा जो काय असेल तो रद्द केला जात आहे, तो पीक विमा बाद केला जात आहे। अनेक शेतकऱ्यांचे पीक विमे हे रद्द करण्यात आलेले आहे। अनेक शेतकऱ्यांचे पीक विमे भरून सुद्धा रक्कम भरलेली असताना सुद्धा ते पीक विमा आता देण्याच्या टायमाला बाद केला जातो। असे पीक विमे रद्द करण्याचं काम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून चालू आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून उठाव होणं महत्त्वाचं असणार आहे। आता त्याचबरोबर जे काही मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात 17,500 प्रमाणे पीक विम्याची रक्कम देऊ। आता ही पीक विम्याची रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना दिली जाणार? ज्या जिल्ह्यात पैशाची आणीवर ही 50 पैशाच्या आत आलेली आहे, अनेक जिल्ह्याची आपण यादी सुद्धा बघितलेली आहे आणि ज्या जिल्ह्याची पैशाची आणीवर ही जाहीर करण्यात आलेली आहे, अंतिम पैशाची आणीवर ही जाहीर करण्यात आलेली आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। जर आपल्या मंडळात 50 पैशाच्या आत आणीवर आलेली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। 17,000 रुपये कमीत कमी रक्कम दिली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांची पॉलिसी असेल, कुठे 50,000 रुपयाची रक्कम मंजूर केलेली असेल किंवा ती आपल्याला दाखवत असेल त्याप्रमाणे आपलं जर नुकसान 60 किंवा 40% नुकसान जर दाखवलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 17,500 ची रक्कम दिली जाईल। या 17,500 प्रमाणे आपल्याला 10 ते 12,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल आणि त्याचबरोबर अधिकची रक्कम 50,000च्या अतिरिक्त दिली जाईल। अशा पद्धतीने सुद्धा माहिती देण्यात आल्या होत्या आणि अशा शेतकऱ्यांचं जर आपल्या ठिकाणचं नुकसान 80 ते 85% जर झालं तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा 40 ते 25,000 30,000 रुपये प्रमाणे पीक विम्याची रक्कम प्रति हेक्टरी दिली जाईल। अशा सुद्धा सूचना येताना दिसत आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांनी सामायिक क्षेत्राचे पीक विमा भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या मात्र डोक्यावरती तलवार लटकती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून फिरण्यात आलेले। आता या शेतकऱ्यांचं काय होणार? पीक विमा रक्कम शेतकऱ्यांची मंजूर केली जाणार का? कोणत्या शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम मंजूर केली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय